मित्रांनो बघा, बायकांची ना अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे, जी 3 कामं ना जर एखादी बाई, जर एखादी भाभी, जर एखादी वहिनी तुमच्या समोर किंवा तुमच्यासाठी किंवा तुमच्या बरोबर जर ती 3 कामं जर ती करायला लागली ना, आणि जर असं सतत वारंवार असं जर होत असेल, तर मित्रांनो तुम्ही समजून जावा की मित्रांनो ती बाई ना जी तुमच्यासाठी ही 3 कामं करते, तर तिला तुम्ही ना खूपच जास्त तिला तुम्ही आवडता, तिचं तुमच्यावर ना मनापासून तिचं तुमच्यावर प्रेम आहे, तिला तुम्ही हवे आहात, तिला तुमची गरज आहे, ती तुमच्यावर ना मनापासून प्रेम करते. तर मित्रांनो ती 3 कामं ना आता मी तुम्हाला सविस्तरपणे तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो तुमची ना गरजेपेक्षा जास्त तुमची काळजी घेणं. काय बोललो मी? गरजेपेक्षा जास्त तुमची काळजी घेणं, तुमची केअर करणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी बाई, जर एखादी भाभी, जर एखादी वहिनी गरजेपेक्षा जास्त तुमची जर काळजी घ्यायला तिने जर सुरुवात केली, जसं की फॉर एक्झाम्पल ती तुम्हाला ना रोज कॉल करते, तुम्हाला मेसेज करते आणि तुमची चौकशी करते की काय करतोयस, ऑफिसमधून आलास का, तू वेळेवर जेवलास का, तुझी तब्येत आता कशी आहे, तू डॉक्टरकडे तू गेला होतास का, डॉक्टरने तुला काय सांगितलं, गाडी चालवताना गाडी हळू चालव, तुझे रोजे सिगरेट पितोस ना, तर ते सिगरेट पिणं तू बंद कर. असं मित्रांनो, म्हणजे आता मी तुम्हाला ना उदाहरण दिलं, बाकी तुम्हाला समजलं असेल की मित्रांनो जर एखादी बाई ना गरजेपेक्षा जास्त तुमची काळजी घ्यायला तिने जर सुरुवात केली, तर मित्रांनो त्या गोष्टीला ना तुम्ही कधी हलक्यामध्ये घेऊ नका. कारण मित्रांनो असं ना गरजेपेक्षा जास्त काळजी घ्यायला बायका तेव्हाच सुरू करतात आणि त्याचीच सुरू करतात जो पुरुष, जो मुलगा त्यांना आवडत असतो. म्हणजे मित्रांनो ज्याच्यावर ना त्यांचं प्रेम असतं, जो त्यांना हवा असतो, तर मित्रांनो त्याचीच ना एवढी गरजेपेक्षा जास्त काळजी घ्यायला ते सुरुवात करतात मित्रांनो. तर मित्रांनो हे ना पहिलं काम आहे. आता मित्रांनो त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो तुमच्या ना आवाजावरून तुमचा मूड ओळखणं. काय बोललो मी? तुमच्या ना आवाजावरून तुमचा मूड ओळखणं. आता बघा मित्रांनो, जी बाई ना तुमच्यावर मनापासून प्रेम करते, जिला तुम्ही ना खरोखर तिला तुम्ही आवडता, तर मित्रांनो ती बाई ना तुमच्या फक्त आवाजावरून तुमचा मूड ओळखणार. म्हणजे मित्रांनो जेव्हा तुम्ही ना तिच्यासोबत जेव्हा तुम्ही बोलता ना, तेव्हा तुमचा आवाज कसा आहे, तर तो तुमच्या आवाजावरून ती तुमचा मूड ओळखणार. म्हणजे मित्रांनो जर तुम्ही ना खूपच जास्त खुशीमध्ये असाल, तर ती तुमचा आवाज ना ओळखणार आणि तुम्हाला बोलणार की म्हणजे काय झालं, आज तू खूप जास्त खुश दिसतोयस, किंवा म्हणजे तुम्ही ना तिच्यासोबत जर तुम्ही बोलत आहात आणि तुमचा आवाज ना थोडासा गंभीर आहे, तर ते पण ती ना चांगलं ओळखणार आणि तुम्हाला विचारणार की काय झालं सोन्या, तू कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहेस का, काय असेल तर मला सांग, मी तुझी मदत करेन, तुझा आवाज ना आज जरा म्हणजे थोडासा वेगळा वाटतोय. असं मित्रांनो म्हणजे ना तुमच्या आवाजावरून तुमचा मूड कसा आहे, तुमच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे, ते पण ती ओळखणार मित्रांनो. तर मित्रांनो जर एखादी बाई ना तुमच्या आवाजावरून तुमचा मूड ओळखते, तर मित्रांनो समजून जावा की म्हणजे तिने तुम्हाला चांगलंच तिने तुम्हाला पारखलं आहे आणि मित्रांनो तिचं ना तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो तुमच्या ना आवडीनुसार कपडे घालायला सुरुवात करणं. काय बोललो मी? तुमच्या ना आवडीनुसार कपडे घालायला सुरुवात करणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी बाई ना रोज जर ती साडी नेसते आणि जर तुम्ही तिला बोललात ना की म्हणजे का हो वहिनी, तुम्ही रोज ना साडी नेसता, पण तुम्ही कधी ना जीन्स पॅन्ट किंवा म्हणजे तुम्ही ना पंजाबी सलवार कमीज तुम्ही घालून बघा, त्याच्यामध्ये तुम्ही ना अजून जास्त सुंदर दिसता.
असाल, मला तर साडीपेक्षा ना जीन्स पॅन्ट आणि सलवार कमीज घालणाऱ्या बायका मला जास्त आवडतात, असं तुम्ही ना फक्त तिला बोललात तर मित्रांनो ती गोष्ट ना ती लगेच पकडणार आणि मित्रांनो ती ना साडी नेसणं ती बंद करणार आणि ती लगेच ना जीन्स पॅन्ट आणि पंजाबी कमीज कुर्ता ती विकत घेऊन येणार आणि मित्रांनो रोज ना ते कपडे तुम्हाला आवडतात म्हणून ती घालायला सुरुवात करणार. तर मित्रांनो जर एखादी बाई ना तुमच्या आवडीनुसार जर तिने कपडे घालायला सुरुवात केली तरी पण मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही आवडता, तिचं तुमच्यावर ना प्रेम आहे. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषाच्या बोलण्यावरून आपली फॅशन अजिबात बदलत नाही. बायकांना आपली फॅशन ना स्वतः जी आवडते तीच फॅशन ते कंटिन्यू करतात. पण जर एखाद्या बाईने कोणाच्या सांगण्यावरून जर तिने आपली फॅशन जर बदलली तर मित्रांनो समजून जावा की ती व्यक्ती तिच्यासाठी तिच्या फॅशनपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे मित्रांनो ती बाई ना त्या म्हणजे व्यक्तीवर ती प्रेम करते, तिला ती व्यक्ती ना जीवापाड आवडते. त्यामुळे मित्रांनो त्या बाईने त्या व्यक्तीसाठी आपली फॅशन बदलली. तर मित्रांनो ही कामं ना जर एखादी बाई जर करत असेल तर तुम्ही ह्या गोष्टीला इग्नोर करू नका. तर मित्रांनो चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.